नमस्कार. आज दुर्गाष्टमी, आज मंगळवार, आज कॅबिनेटचा वार, रेणुका मातेची पूजा. आमच्या रेणुका मातेचा तांदळा तुम्हाला आवडतोय की नाही? आज रेणुका मातेचा शृंगार मी करत आहे. माझ्याबरोबर हे माझे 2 बछडे म्हणजे टायसन आणि बादशाह देखील नेहमी पूजेमध्ये असतातच. प्रत्येक गोष्ट त्यांना बघायची असते. मनोभावे देवीची पूजा केली. कॅबिनेट असल्यामुळे तो वेळ अगदी गृहीत धरून त्या हिशोबानेच मी तयार झाले. वेळेमध्ये सर्व पूजा झाली. खूप छान वाटलं. आज नवरात्रीचा दुर्गाष्टमीचा दिवस. असं म्हणतात की देवीने वेगवेगळी रूपं घेऊन वेगवेगळ्या असुरांचा नायनाट केलेला आहे. त्यांना पूर्णपणे संपुष्टात आणलेला आहे. जेव्हाही असे मोठे असुर तयार होतात ज्यांना कोणतेही देव त्रिदेव देखील संपवू शकत नाही, त्या असुरांना संपवण्यासाठी सगळे देवीला साकडं घालतात आणि देवीच त्या असुरांचा नायनाट करत असते. देवीच अशा वेळी संकट आलेलं जे आहे ते सगळं संपवून थोपवून लावते आणि देवी मैदानात उतरली तर त्याच्यासमोर चांगल्या चांगल्या असुरांचा टिकाव लागत नाही. जेवणाला त्याच्याकडे ना मग काहीतरी गोड करून पाठवलं. त्यांनी जे नाही केलं ते पाठवलं. आशीर्वाद द्या ताईला. देवी मा जय बाप्पा. जय 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 जय. म्हणूनच मग मी कन्यापूजन केलं. कारण देवीची शक्ती साक्षात प्रत्येक मुलीमध्ये आहे, स्त्रीमध्ये आहे आणि म्हणून कन्यापूजन केलं. आमच्या घरी कन्यापूजनाचा असा काही रिवाज नव्हता, कधी कोणी केलं नाही. पण मी यावर्षी पहिल्यांदा हा प्रयोग केला. बाहेर कार्यकर्त्यांच्या घरी किंवा कुठे मंदिरात असेल तर मी त्यात सामील झाले नक्की. पण आता मात्र मी स्वतः माझ्या घरी केलं. त्याच्यानंतर मी कॅबिनेट अटेंड केली. साहजिक आहे ते व्हिज्युअल्स नसतात आणि मी माझ्या कार्यालयामध्ये बसले. प्रवीणजींना तर आपल्याला सगळ्यांना परिचयच आहे. तेही मला भेटायला आले होते. आमदार आले होते. त्यांचे काही विषय होते. आमदार नरके साहेब आले होते. त्यांच्याशी चर्चा करत होते. मग काही पोल्ट्रीचे लोक माझा सत्कार करण्यासाठी मला वेळ मागत होते केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत. कारण मी महाराष्ट्र एकमेव राज्य ज्यांनी पशु उद्योगाला कृषीचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे कुक्कुटपालन वगैरे अत्यंत सोयीचं लोकांना झालं आहे. त्याच्यामुळे सगळ्या पोल्ट्रींमध्ये खूप चांगलं वातावरण आहे. मी म्हटलं वेळ मिळाला तर येईन. कारण सत्कार करून घेणं हे काही एकमेव ध्येय नसतं. काम होत राहतात आणि लोकांना त्याचा फायदा होतो याचाच आनंद आहे. आणि ही मी इथे आलेली आहे ते सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. माझा मुलगा आर्यमान दर मंगळवारी सिद्धिविनायकला जातो. तिथल्या गणपती बाप्पांचे आणि हनुमानाचे दर्शन करतो. तर तो मला कंप्लेन करत होता की मम्मा तू माझ्यावर येत नाही, मी दर मंगळवारी जातो, कधीतरी तू येत जा. तर म्हटलं चला आज दुर्गाष्टमी पण आहे, सिद्धिविनायकाचे दर्शन देखील होईल. आणि देवाच्या चरणी सिद्धिविनायकाच्या चरणी मनोभावे प्रार्थना केली. माझा दसरा, माझी परंपरा, मी जात आहे भगवान बाबांच्या दर्शनाला. सर्व तिथे यावे, सुखरूप यावे आणि सुखरूप जावे आणि सर्व निर्विघ्न पार पडावा. थोडा वेळ मी आणि आर्यमन तिकडे बसलो. छान ते भजन चालू होते आणि ऐकायला छान वाटत होतं. हे जे मला बोलत होते ते होते जोशी काका. ते म्हणाले मी तुमचे व्हिडिओ रेग्युलर बघतो आणि मला तुमची देवपूजा खूप आवडते आणि असं वाटत नाही की तुम्ही व्हिडिओला दाखवण्यासाठी करता. तुम्ही खूप मनोभावे आणि खूप व्यवस्थित पूजा करता. आणि त्यांनी मला ते कॉम्प्लिमेंट दिली आणि ते म्हणाले मी नेहमी तुमचे लाईक करतो व्हिडिओज. तर मी म्हटलं मी जरूर ह्याचा उल्लेख करेन आणि मी तुमच्या रिस्पॉन्स देखील देईन कॉमेंट्सना. तिकडनं आले ते माझ्या राधाकृष्णांना भेटले. किती गोड आहेत बघा. हे इतके गोड आहेत ना. त्यांना खूप आजारी होते ते, पण आता ते खूप छान झालेले आहेत. आता त्यांना त्यांची नावं पण कळायला लागली आहे, राधा आणि कृष्ण. ते साऊथवरून आल्यामुळे मला वाटतं त्यांना मराठी कळत नव्हतं, पण आता ते छान रिस्पॉन्स देतात.